इथे मी स्वयंपाक करते आहे आणि भाजी आज मी आलूची भाजी बनवत आहे। आणि तुम्ही आलूची असू द्यात की कोणती मसाल्याची भाजी असू द्यात, त्यात छान ही कस्तुरी मेथी घ्यायची 1 चम्मच आणि अशी चोडून टाकायची। फक्त 1 चम्मच कस्तुरी मेथी तुमची भाजीची चव, तिचा स्मेल आणि तिचा कलर तिन्ही सुद्धा अतिशय सुंदर बनवते। मला तर उपवास आहे, पण इतर सदस्यांसाठी इथे स्वयंपाक करते आहे, पोळ्या बनवते आहे। आणि स्वयंपाक करता करताच बऱ्याचदा माझ्यातला डान्सर आणि सिंगर जागा होत असतो। बऱ्याच जणी बाथरूम सिंगर डान्सर असतील, पण मी किचन सिंगर डान्सर आहे। स्वयंपाक करतानाच मला ह्या गोष्टी सुचत राहतात। सो चला, आता स्वयंपाक पण इथे माझा आटोपत आलेला आहे आणि त्यानंतर मी सर्व क्लिनिंग वगैरे करते आणि त्यानंतर मग छान साबुदाण्याचे धिरडे बनवणार आहे, सोबतच अप्पे पण बनवणार आहे। सो स्टे ट्यून। हे बघा, मी किती छान अशी आलूची भाजी केली आज। आरूला आवडते म्हणून, तरी सुद्धा आरूने मला आलूची चटणी करून मागितली। चालली घेऊ। नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत, आनंदात, स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। सो चला तर आता व्हिडिओला स्टार्ट करूयात। आज आहे कामदा एकादशी आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणींना आज उपवासही असेल, तर त्यासाठी मी आज खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। आणि आता तुम्ही बघा, आपण उपवासाला फराळासाठी उसळ बनवतो किंवा साबुदाण्याचे वडे बनवतो, तर मी तिसरा एक पर्याय आज तुम्हाला सुचवणार आहे, तो म्हणजे साबुदाण्याचे घावणे, धिरडे, आणखी काय म्हणता येईल, पराठे। तर आज मी साबुदाण्याचे धिरडे तुम्हाला करून दाखवणार आहे। सोबतच आज शुक्रवार आहे आणि आज आमचा बाजार असतो पारसमध्ये, शुक्रवारी आणि सोमवारला बाजार असतो, तर आज बाजारही घेऊन आलेले आहे। सो मी भाज्या आणि फळ कशी स्वच्छ करते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो तर माझा आज स्वयंपाक तर झालेला आहे, तुम्ही आता बघितलंच, सोबत पूजा वगैरे झालं, क्लिनिंग पण झालेली आहे। आणि चला, आता मी पहिले भाजीपाला धुवून घेते आणि त्यानंतर घावणे बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते। सो स्टे ट्यून। तर पिहू इथे बॉडी बिल्डर बनलेला आहे आणि बॉडी दाखवता दाखवते पिहूने इथे एक टरबूज पण फोडलेला आहे। तर चला, आता आपण भाजीपाला वॉश करायला सुरुवात करूयात। इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलं भरपूर आणि 1 चम्मच त्यामध्ये मीठ ॲड करते मी आणि सोबतच 1 चम्मच त्यामध्ये आपल्याला सोडा ॲड करायचा आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी। आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे फ्रूट्स किंवा जो भाजीपाला वॉश करायचा आहे तो ॲड करायचा आहे। आणि हे फ्रूट्स यामध्ये मी 10 मिनिटं असेच ठेवले आणि त्यानंतर नळाखाली स्वच्छ धुवून घेतले। हो, आता त्या पाण्यातून काढल्यानंतर एकदा धुवून घ्यायलाच पाहिजे। त्यानंतर टरबूज पण मी अशा प्रकारे धुवून घेत आहे। अशाच प्रकारे भाजीपाला सुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये छान 10 मिनिटं भिजवून ठेवायचा आहे आणि 10 मिनिटं झाल्यानंतर तो टॅप वॉटरने चांगला धुवून घ्यायचा आहे स्वच्छ। आणि इथे मी एक स्वच्छ टॉवेल जो मी यूज करत नाही तो आथरलेला आहे आणि सर्व भाजीपाला त्यावर आपल्याला असा वाळत घालायचा आहे। त्यातलं सर्व पाणी निस्तरायला पाहिजे, कारण त्यात जर पाणी राहिलं आणि आपण तसंच फ्रीजमध्ये ठेवलं तर भाजीपाला सडतो। मी 2 तास भाजीपाला असाच टॉवेलवर सुकू दिला आणि त्यानंतर फ्रीजमध्ये भरून ठेवला। आणि इथे एक मॅरेज ब्युरोमधून कॉल आलेला होता आणि खूप इरिटेट करत होती। त्यानंतर आम्ही पण तिला खूप इरिटेट केलं। पण माझ्या नवऱ्याचा बायोडाटा तुम्हाला कोणी दिला मॅडम? पण आता तर तुम्ही बोलल्या ना की आम्हाला ऑफिस मधनं बायोडाटा मिळतात। अरे बायोडाटा नाही, म्हणजे कॉलिंग डाटा होते मी। अच्छा, नाही तुम्ही आधी बायोडाटा बोलल्या। नाही, कॉलिंग तुम्ही दिला काय बायोडाटा? हो, देवलाशी शोधून घ्या माझ्यासाठी। तुमचा काय उद्देश आहे? दुसरं लग्न लावून देतात। दुसरं लग्न लावून देतात तुम्हाला? माझी बायको सतत भागात राहते, मग मला एक देण्यात चालते बायोडाटा।
चला तर मस्ती खूप झाली, आता लागूयात कामाला. तर इथे मी छान साबुदाण्याचं धिरडे बनवणार आहे. त्यासाठी मी 2 वाट्या साबुदाणा मिक्सरमधनं बारीक करून घेतला होता आणि त्यानंतर त्यामध्ये जवळपास 1 ग्लास पाणी टाकून तो भिजायला ठेवला आणि 2 तासानंतर त्यामध्ये इथे मी शेंगदाण्याची पूड ॲड करत आहे 2 चम्मच. आणि इथे 3 आलू खूप छोट्या साईजचे होते ते उकळून घेतले आणि यामध्ये छान कुस्करून टाकत आहे. आलूमुळे बाइंडिंग खूप छान येतं. आणि त्यानंतर मी हे सर्व छान एकजीव करून घेत आहे, हाताने छान मळून घेत आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मिरचीची पूड टाकायची आहे. तुम्ही लाल मिरची टाकू शकता किंवा हिरवी मिरची पण. मी इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि मिक्सरमधून त्याचा भरडा करून घेतला आणि तो मी इथे ॲड करत आहे. हिरव्या मिरचीची चव खूप छान येते. आणि त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता मीठ किती टाकायचं ते मी नाही सांगू शकत, कारण प्रत्येकाची मिठासाठीची टेस्ट वेगळी असते. आता आपलं बॅटर तयार झालं. त्यानंतर इथे तवा मी छान गरम करून घेतलेला आहे, त्याला तेल लावलं, सोबतच हातालाही तेल लावतं कारण हे बॅटर हाताला चिपकतं. त्यानंतर हातावरच असं थोडंसं थापून घेत आहे छान. आणि त्यानंतर इथे आपल्याला तव्यावर टाकायचं आहे आणि तव्यावर पण ते हाताने छान थापून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे धिरडं आपल्याला एका साईडने छान भाजून घ्यायचं आहे आणि नंतर याला उलटायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण धिरडं तव्यावर टाकतो ना, तेव्हा तवा छान तापलेला असावा, नाहीतर धिरडं तव्याला चिटकतं. तर बघा इथं आपलं धिरडं छान तयार आहे. इतकी छान टेस्ट लागते याची. आणि आपण जर साबुदाण्याचे वडे खातो म्हटलं तर त्यात ऑइल असतंच, पण हे कमी ऑइलमध्ये खूप छान आणि चविष्ट असं धिरडं बनतं आणि चव भन्नाट लागते. त्यानंतर मी याच बॅटरपासून इथं अप्पे पण बनवून घेते आहे. अप्पे पात्रसुद्धा मी छान आधी गरम होऊ दिलं, त्यानंतर त्याला तेल लावलं आणि त्यानंतर असे छोटे छोटे गोल गोल करून अप्पे पात्रामध्ये ठेवत आहे. आणि त्यानंतर याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. धिरड्यांपेक्षा याला थोडा जास्त वेळ लागतो, पण खूप खूप टेस्टी लागतात. वर एका साईडनं छान खरपूस भाजून झालेत की आपल्याला हे असे टर्न करून घ्यायचे आहेत. आता आधी पिहूला नेऊन देते आणि पिहूला विचारते कसे झालेत ते, कारण पिहू खूप सिलेक्टेड गोष्टी खातो. कसं झालं पिहू, आवडलं तुला? खूप टेस्टी झालं. खा मग. तर अप्पे इथे दुसऱ्या साईडने पण खूप छान झालेले आहेत आणि दिसायलाही खूप छान दिसत होते आणि चवीला सुद्धा खूप छान झाले होते. आरूला तर फार आवडलेत. आणि त्यानंतर बघा इथे संध्याकाळ झालेली आहे. मुलं काय रिकामी कामं करत आहेत. थोडंसं आराम करते म्हटलं तर मुलांचं काही ना काही चालू होऊन जातं. इथे आम्ही हो बरोबर आहे. काय आहे ग ते? आणि ते रेड रेड काय आहे? इथे बघा मुलांनी इथे मशीनवरच काय काय पसारा करून ठेवलेला आहे आणि किती सारी भांडी खराब केलेली आहेत. कसला माहीत नाही काय काय यूज केलं ते. स्वतः खेळतात पण सोबत मलाही खेळावंच लागतं आणि त्यांनी जे काही बनवलं असेल ते टेस्टही मला करावंच लागतं. तर इथे मी टेस्ट करते आहे आणि आरूचं टेस्ट केलं म्हटलं म्हणजे पिहूचंही टेस्ट करावंच लागतं. आणि इथे बघा मागल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आरूने डान्समध्ये पार्टिसिपेट केलं, तर इथे ती सेकंड विनर होती आणि त्या तिघींना ट्रॉफी पण मिळाली होती. पण ती क्लिप मी कोणत्याच व्हिडिओमध्ये ॲड केली नाही म्हणून तिला राग आला होता, म्हणून ती क्लिप मी आज ॲड करते आहे. तिला प्राईज मिळालं म्हणून तिच्या पप्पांनी आम्हाला कुल्फी पार्टी पण दिली. तर चला आता मी माझी कुल्फी एन्जॉय करते आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीसुद्धा लाईक करा. बाय.